सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष माननीय दशरथ कुलकर्णी सर. मी डॉक्टर सौ सुनीता संपतराव शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र. आजचा विषय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या अहिल्याबाईंचा जन्म 31 मे 1725 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा गावी झाला. मानकोजी शिंदे व सुशीलाबाई यांच्या घरी झाला. 18व्या शतकात आजच्यासारखी शिक्षणाची साधनं उपलब्ध नसतानाही मानकोजीरावांनी आपल्या मुलीस दूरदृष्टी ठेवून लिहिण्या वाचण्यास शिकवले. 1733 वयाच्या 8व्या वर्षी अहिल्याबाईंचा विवाह पेशव्यांचे सरदार मावळ प्रांताचे जहागीरदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांच्याशी झाला. त्यांना 2 मुली झाली. पुरुष प्रधान संस्कृतीच्या काळातही मल्हाररावांनी आपल्या सुनेला लिहिण्या वाचण्याबरोबरच युद्धातील सर्व राजनीती शिकवली. परंतु अहिल्याबाईंचे दुर्दैव, इसवी सन 1754 मध्ये कुंभेरे येथील जाटांविरुद्ध लढताना तोफेचा गोळा लागून खंडेराव धारातीर्थी पडले. पतीच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या मनावर फार मोठा आघात झाला. आपल्या पतीच्या मागे राहून जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही असा विचार त्यांना येऊ लागला आणि त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. आधीच मुलगा गेल्याच्या दुःखात असलेल्या मल्हाररावांना अहिल्याबाईंचा हा पवित्रा समजताच त्यांचे मन सुन्न झाले. पण तरीही स्वतःला सावरत मोठ्या कष्टी मनाने अहिल्याबाईंना या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न मल्हारराव करू लागले आणि त्यात त्यांना यशही आले. त्यांना प्रजाहितासाठी प्रोत्साहित केले. मल्हारराव सतत मोहिमेवर असत त्यावेळी त्यांना रसद पुरवठा करणे, नवीन सैन्य भरती करणे, मुलकी कारभार पाहणे हे अहिल्याबाई करू लागल्या. अहिल्याबाईंवर पूर्ण माळव्यातील 2 जिल्ह्यामधील कारभाराची घडी नीट बसवण्याचे काम मल्हाररावांनी सोपवले होते आणि अहिल्याबाईंनी हे काम चोखपणे पार पाडले. पती खंडेराव गेल्याचे दुःख अजूनही त्यांच्या मनातून गेले नव्हते. तोच काळाने त्यांच्यावर दुसरा आघात केला. 20 मे 1766 रोजी मल्हाररावांचा मृत्यू झाला. अहिल्याबाईंना मुलीच्या मायेने त्यांनी शिकवले होते, त्यामुळे त्यांचा मोठा आधारच गेला. पुढे हे दुःख कमी होते की काय, तो 27 मार्च 1767 ला 1 वर्षानेच त्यांचा मुलगा मालेरावही काळाने हिरावून घेतला. अशा दुःखी आणि कठीण परिस्थितीत इंदोरहून राज्याचा कारभार पाहणे अहिल्याबाईंना कठीण जात होते. म्हणून त्यांनी त्यांची राजधानी महेश्वरी येथे हलवली. आता मात्र दुःख बाजूला सारून त्यांनी सर्व लक्ष मुलकी कारभारावर आणि मुख्य म्हणजे माळव्यातील होळकरांच्या प्रदेश सुखी आणि समृद्ध करण्यावर केला. उत्तर आणि दक्षिण भारतात त्यावेळी सतत लढाया चालू होत्या. शत्रूला रणात पराभूत करण्याऐवजी पहिल्यांदा मनात पराभूत करायचं असतं, कारण मनात पराभूत झालेला शत्रू रणात उभंच राहू शकत नाही हे मानसशास्त्र अहिल्याबाईंना अवगत होतं. जोपर्यंत माळव्याचा कारभार अहिल्याबाई पाहत होत्या तोपर्यंत होळकरांच्या राज्यावर कोणत्याही शत्रूने हल्ला करण्याचा विचार सुद्धा केला नाही. यावरून अहिल्याबाईच्या मुसद्दीगिरी आणि चोख कारभाराची कल्पना येते. न्याय व्यवस्था चोख होती, न्याय निपक्ष आणि शिक्षा कठोर होती. अहिल्याबाईंनी माळव्यात आणि माळव्याबाहेर लोकांना उपयोगी पडतील अशी कामे केली. माळव्याप्रमाणे वाराणसी, द्वारका, गया, रामेश्वर यासारख्या तीर्थस्थळी बांधलेली मंदिरे, नद्यावरील घाट, धर्मशाळा, पाण्याचे हौद, विहिरी, अन्नछत्रे अशी अनेक कामे अहिल्याबाईंनी केली. त्यामुळे सर्वसामान्य जनता त्यांना लोकमाता म्हणू लागली. पती व सासऱ्याच्या पाठीमागे जवळपास 30 वर्षे होळकरांची दौलत अहिल्याबाईंनी सांभाळली. सोने, हिरे, मोती यापेक्षाही अन्नधान्य जास्ती महत्वाचे आहे आणि ते जगात सर्वश्रेष्ठ आहे याची जाणीव अहिल्याबाईंनी करून दिली. राज्यात 5000 मंदिराची निर्मिती करून राज्यातील स्त्रियांना शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या त्या प्रथम महिला होत. त्या काळात एका स्त्रीने शासन करण्यास अनेकांचा विरोध होता, पण त्यांनी आपल्या कार्यातून अशी शंका घेणाऱ्यांना सपशेल खोटेच ठरविले. एका इंग्रजी लेखकाने अहिल्याबाई यांना भारताचे कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट असे म्हटले आहे. त्यांची तुलना इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. एक तत्वज्ञानी राणी म्हणून अहिल्याबाई ओळखल्या जातात. अशा कर्तृत्वनिष्ठ, प्रजावत्सल, धर्मनिरपेक्ष, धार्मिक, चारित्र्यशील, न्यायी अशा अहिल्याबाईंचा मृत्यू वयाच्या 17व्या वर्षी 13 ऑगस्ट 1795 रोजी महेश्वरी येथे झाला. अशा ह्या अहिल्याबाईचे नाव मराठीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. धन्यवाद. जय जिजाऊ, जय सावित्री, जय
जय महाराष्ट्र.